स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी भक्तांनो, आपल्या शहापूर तालुक्यातील काजळविरी ह्या गावी जो शुभराय मठ होतो ना, त्या मठावरती आपण आता आहोत। सकाळचे बरोबर 9:30 वाजलेले आहेत आणि आज पहिला दिवस आहे कळेश्वरण आणि प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचा। तर आज आपण कोणते यज्ञ करणार आहोत, काय होम हवन करणार आहोत ते थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। काय काय याची मांडणी केलेली आहे आणि हा जो मनमोहक नजारा आहे आपल्या मठाचा, मंडप वगैरे केलेला आहे, सगळीकडे सजावट चालू आहे आणि जी प्रसन्नता जी आहे ना ती एकदम मनमोहक आहे। म्हणजे तुम्ही याला खरंच एकदम भारी वाटेल। चला आपण थोडा मठाच्या सोबताली फिरूया आणि नंतर आपण मेन मंदिरामध्ये जाऊया। तर हा आहे सगळा मठाचा परिसर, हा मांडव वगैरे घातलेला आहे। इथे सगळे आज भजन वगैरे चालणार आहे। आणि मित्रांनो, हा जो मठ आहे ना, हा मठ स्पेशली त्यांना नामस्मरण करायचं आहे, त्यांना ध्यान साधना करायची आहे की फक्त लौकिकता न दाखवता आंतरिक जे नामस्मरण आहे ते फार महत्त्वाचं आहे ह्या युगामध्ये। आणि आपण जे महाराज आहेत विषय महाराज, त्यांच्याशी आपण नंतर बोलणारच आहोत, जे या मठाचे सर्व आहेत की ह्या जमान्यामध्ये रील्स आणि ह्या व्हिडिओचा जमाना आहे, परंतु ते सुद्धा गरजेचं आहे, परंतु आतलं नामस्मरणसुद्धा तेवढंच गरजेचं आहे। तर त्याच्यावर आपण बोलणारच आहोत। चला आपण आता ना मठाचा नजारा बघूया। चला या। तर ही सगळी सजावट चालू आहे इकडे। इथे रांगोळ्यांचं काम चालू आहे। आमच्या माऊ दीदी, सगळ्या दीदी काम चालू आहे मठाचं। आणि जिथे हे आहे मेन मंदिर, स्वामींची मूर्ती, फोटो तुम्हाला इकडे दिसेल। आणि आपण आता आत येऊया। जिथे होम होणार आहे ती ही जागा आहे। आणि आपण थोडक्यात जी मांडणी केलेली आहे ती गुरुजींकडून माहिती करून घेऊया। पण तोपर्यंत जी मनमोहकता आहे, जी प्रसन्नता वातावरणामध्ये आलेली आहे ती आपण बघूया आणि एक असं राऊंड मारून गुरुजींबरोबर बोलूया। तर स्वामी भक्तांनो, तुम्ही बघू शकता कसं छान सुंदर शुभराई मठ, म्हणजे स्वच्छ आणि सुंदर तसंच हा मठ आहे। आणि आता आपल्या जोडीला आहेत सचिन गुरुजी, आणि सचिन गुरुजी ही जी आपण मांडणी केलेली आहे हवनासाठी, तर त्याची सगळी माहिती देतील। गुरुजी, आता हा 3 दिवसाचा एक मिनिट माईक हातात पकडा, म्हणजे आवाज तुमचा चांगला आहे। हा 3 दिवसाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा अप्रतिम सोहळा या ठिकाणी आरंभ होत आहे। याच्यामध्ये मुख्यत्वेनं आपल्याला नर्मदेश्वर, म्हणजे अगदी नर्मदेच्या तिथून आणलेलं शिवपिंडिका या ठिकाणी आहे। त्याचबरोबर शनी महाराज, मारुतीराया, गणपती बाप्पा, त्याच्यानंतर पार्वती माता, ह्या सर्व मूर्तींची अचल प्राणप्रतिष्ठा, अचल म्हणजे कधी न हलणाऱ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी आपण करतोय। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये हा 3 दिवसाचा पूर्णपणे कार्यक्रम आहे। याच्यामध्ये आज या ठिकाणी पहिल्यांदा पुण्याहा वाचन, गणपती पूजन, मातृका पूजन, आयुष्य मंत्र जप, नांदी श्राद्ध असे मुख्यत्वेनं जे प्रत्येक यज्ञ कर्मामध्ये केले जातात त्या विधींची सुरुवात होणार आहे। ती विधींची सुरुवात झाल्यानंतर ह्या ठिकाणी आज मूर्तीचे संस्कारांमध्ये या ठिकाणी मूर्तीला जलाधिवास आहे। आता ह्या मूर्तीचे मुख्यत्वेनं 3 अधिवास केले जातात। त्याच्यामध्ये पहिला असतो जलाधिवास, म्हणजे मूर्तीला पाण्यामध्ये रात्रभर ठेवलं जातं की जेणेकरून त्या पाषाणाचे हे सर्व परीक्षण आहे की ती मूर्ती अनंत काळापर्यंत ह्या ठिकाणी टिकून राहील, याकरता तिचे परीक्षण विधी जो आहे त्यातला पहिला जलाधिवास आहे। म्हणजे तो पाषाण जो आहे हा रात्रभर पाण्यात ठेवला जातो। दुसऱ्या दिवशी मूर्तीला जो आहे तो धान्याधिवास आहे, म्हणजे नानाविध प्रकारच्या धान्यांमध्ये मूर्तीला रात्रभर ठेवलं जातं। त्यानंतर मूर्तीला शय्याधिवास आहे, म्हणजे मूर्ती त्या ठिकाणी विश्रांती करते, कारण आपल्यासाठी परमात्म्याला कायमस्वरूपी जागा राहायचं आहे, म्हणून काही वेळाची विश्रांती म्हणून त्या ठिकाणी शय्याधिवास नावाचा विधी आहे। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या 108 औषधी आहे, ज्या निसर्गातल्या वनस्पती आहे, ह्या सगळ्या वनस्पतींचं मूर्तीला त्या ठिकाणी स्नान आहे। आणि प्रत्येक औषधीला एक विशिष्ट प्रकारचा मंत्र आहे, त्या मंत्रांनी त्या ठिकाणी मूर्तींचं स्नपन विधी नावाचा विधीसुद्धा केला जाणार आहे। त्याच पद्धतीने या कर्मामध्ये मुख्यत्वेने हे जी मांडलेली मंडलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा जे मांडलेलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा जे आहे इथे गणपती बाप्पाचं पूजन आहे। याच्यामध्ये गणपती पूजन आणि पुण्यावाचन नावाचा संस्कार होणार आहे।
2 नंबरला आपली कुलस्वामिनी जे पूजेला बसणार आहे त्यांची कुलस्वामिनी आणि त्यांच्या अंगभूत मातृका देवतेंचं स्थापन आहे. समोर आत्ता दाखवता येतही ते सगळं योगिनी मंडल आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये 64 प्रकारच्या कला आहे, पण त्या प्रत्येक कलेची एक अधिष्ठात्री देवता आहे, म्हणून त्या 64 देवींचं या ठिकाणी पूजन केलं जातं. हे सगळं करण्यामागचं कारण काय की ह्या देवतेकडे येऊन लोक जे जे मागणार आहे त्या सर्व गोष्टी त्यांना मिळाव्या. मग विद्यार्थी जीवनामध्ये विद्या मिळावी, 64 कला मिळाव्या, याकरता 64 कलेंची त्या ठिकाणी स्थापना आहे. पुढे आपण गेल्यानंतर हे सर्व मुख्य मंडल आहे. याला 12 लिंगतो भद्र मंडल असं म्हणतात. इथे तुम्हाला 12 प्रकारचे शिवलिंग त्या मंडलावरती दिसत आहे. ह्या मंडलावरती 12 शिवलिंग आणि नानाविध देवतेंची त्या मंडलावरती स्थापना होणार आहे. मध्यभागी सांब सदाशिवाची म्हणजे नर्मदेश्वराची स्थापना होणार आहे. त्या पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे जे मांडलेलं मंडल आहे याच्यामध्ये भैरव मंडलाची आपल्याला स्थापना आपण करणार आहे. हे जे दिसतात हे 64 भैरव आहे की त्या भैरवांची आपण तिथे स्थापना करणार आहे. हे भैरव जे आहे हे पूर्णपणे आपलं संरक्षण करणारी देवता आणि शिव असू द्या, भगवती आई असू द्या, तिच्या पाठीशी असणारे हे सगळे भैरव आहे, त्यांचे कार्य करणारे. त्यांची स्थापना आहे. पुढील चौरंगावरती नवग्रह मंडलाची स्थापना आहे. हे सर्व नवग्रह म्हणजे इथे मंडपामध्ये येणारे, शुभ्राई मठात येणारे, यांना काही ग्रहपीडा असेल, ग्रहांचे अरिष्ट असतील तर ते निरसन होण्याकरता नवग्रहांचं पूजन आहे. इकडच्या चौरंगावरती शिवाचं पूजन आहे. किती जरी मोठी आपण स्थापना केली किंवा मूर्ती प्राणप्रतिष्ठा शिवाची असू द्या, पण त्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये शिवाच्या कलशाची स्थापना केली जाते. इथे आपल्याला रुद्रपूजन करायचं आहे. ते झाल्यानंतर पाठीमागे आपण 2 मंडलं मांडलेली आहे. तिथे मुख्यत्वेनं आपल्याला वास्तुमंडल दिसेल. तिथे म्हणजे आपला मठ कसा असावा, मठामध्ये कुठल्या स्थानामध्ये काय असावं, कुठल्या कुठल्या देवता असतात, तर त्या पद्धतीने आपल्या शास्त्रामध्ये घर असू द्या, आश्रम असू द्या, मठ असू द्या, मंदिर असू द्या, याची एक विशिष्ट प्रकारची रचना सांगितलेली असते. पण कालमान परिस्थितीने ती रचना झालेली नसेल तर ते सगळे संस्कार आपण ह्या वास्तुमंडलावरती करतो आणि त्या त्या देवतेंना त्या त्या दिशेंना आपण स्थापन करतो, जेणेकरून आपल्याला वास्तूचे पूर्णपणे ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जा आपल्याला तिथे मिळतात. या मंडलावरती भूमिपूजन आहे, भूमीचं उत्खनन आहे, मंडप स्थापना आहे, हे सगळं आपण ह्या मंडलावरती करणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे मुख्य आहे ते आहे क्षेत्रपाल मंडल. ह्या क्षेत्राची रक्षण करणारी जी देवता आहे ती क्षेत्रपाल देवता आहे. ह्या 51 देवतेंची इथे स्थापना होणार आहे. ह्या पद्धतीने ह्या सगळ्या मंडल देवतेंची आज स्थापना होऊन ग्रहांचं पूजन, ग्रहांचं हवन ह्या ठिकाणी होणार आहे. या पद्धतीने आपलं आजचं कर्म चालणार आहे. सांगण्यासारखं भरपूर आहे, पण थोडक्यात आपल्यासारख्या भक्तमंडळींना त्यातले त्यात थोडक्यात माहिती मिळावी म्हणून ही थोडीशी माहिती सांगितली. आता इथे गणपती पूजन आणि पुण्यावाचन या मुख्य कर्माला इथे सुरुवात होईल. याच्यामध्ये गणपती बाप्पाचं पूजन आहे. आजचा दिवस पुण्यकारक व्हावा, कारण कुठल्याही दिवसामध्ये काहीतरी न्यूनता असती, मग ती भरून काढण्याकरता इथे सर्व नद्यांचं पूजन केलं जातं आणि त्या नद्यांच्या पूजनामुळे ते जल आपल्या सान्निध्यात आल्यानंतर आपला दिवस जो आहे हा पूर्णतः शुद्ध होतो. म्हणून या ठिकाणी पुण्यावाचन नावाचं कर्म आपण करणार आहे. आता आपण पुढच्या कर्माला सुरुवात करूया. गुरुजी खूप खूप धन्यवाद. तर स्वामी भक्तांनो, ही होती थोडक्यात माहिती जी जी मंडळं आपण मांडली आहेत. तर आपण आहोत शुभराय मठामध्ये. तर तुम्ही ह्या कार्यक्रमाला, या सोहळ्यासाठी 3 दिवस हा सोहळा आहे, तर प्राणप्रतिष्ठा आणि कळसरोहणा सोहळ्यासाठी तुम्ही नक्कीच या. आणि त्याच्यानंतरही शुभराय मठाला जेव्हा जेव्हा तुम्हाला भेट देता येईल तेव्हा तेव्हा ह्या मठाचा भक्तिमय, श्रद्धामय परिसर नक्की अनुभवा. ध्यानधारण्यासाठी मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जसं सांगितलं की ध्यानधारण्यासाठी अतिउत्तम असा हा मठ आहे. इथे एकांत आहे, इथे एकाग्रता आहे, इथे श्रद्धा आहे, इथे भक्ती आहे. तर तुम्ही नक्की आणि नक्कीच भेट द्या आणि ह्या मठाचा अनुभव नक्की घ्या. चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.